नमस्कार मित्रांनो, मराठीतील पंडिती काव्य परंपरा आणि शाहिरी काव्य परंपरा या दोन प्रमुख परंपरांना जोडणारा दुवा म्हणजे शाहीर राम जोशी आहेत. मित्रांनो, शाहीर राम जोशी यांचा जन्म इसवी सन 1762 साली सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि राम जोशींचं निर्वाण इसवी सन 1812 साली झालेलं आहे. राम जोशी यांचं पूर्ण नाव राम जगन्नाथ ताशे किंवा जोशी असं त्यांचं आडनाव होतं. एक प्रखर विद्वत्तेची परंपरा लाभलेल्या यजुर्वेदी ब्राह्मण कुटुंबामध्ये राम जोशींचा जन्म झालेला आहे. म्हणजे एक परंपरागत विद्वत्तेची परंपरा लाभलेल्या ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्म होऊनही राम जोशी त्या परंपरेमध्ये न रमता राम जोशी हे शाहिरी काव्याकडे वळले किंवा शाहिरी काव्यामध्ये रमले. राम जोशींचं काव्य आणि व्याकरणाचा अभ्यास पंढरपूर येथे बाबा पाद्य यांच्याकडे झालेलं होतं. आता राम जोशींचं व्यक्तिमत्व कसं आहे पहा. राम जोशींच्या घराण्यामध्ये अनेक पिढ्यांपासून विद्वत्तेची परंपरा आहे. हा विद्वत्तेचा वारसा पिढ्यानपिढ्यापासून राम जोशीकडे चालत आलेला होता. म्हणजे संस्कृत साहित्याचा अभ्यासाचा वारसा हा पारंपरिक पद्धतीनं राम जोशीकडे चालत आलेला होता आणि त्याचबरोबर राम जोशींना प्रतिभेची देणगी लाभलेली होती. म्हणून व्युत्पन्नता आणि कवित्व यांचा मनोरम संगम राम जोशींच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पुढं राम जोशी यांची भेट मोरोपंतांसोबत म्हणजे बारामती या ठिकाणी होते. बारामती येथे बाबूजी नाईक यांच्याकडं राम जोशींची मोरोपंतांसोबत भेट होते आणि राम जोशींच्या विद्वत्तेनं प्रभावित होऊन किंवा राम जोशींची लेखनशैली पाहून, काव्यलेखन कौशल्य पाहून मोरोपंत राम जोशींना कविप्रवर या उपाधीनं त्यांनी त्यांचा गौरव करतात. आणि राम जोशीची प्रतिभा, राम जोशींचे लेखन कौशल्य पाहून मोरोपंतांनी राम जोशींना कीर्तन करण्याचा संदेश देतात. आणि तेव्हापासून राम जोशी म्हणजे कीर्तन करू लागतात. आणि राम जोशींच्या व्यक्तिमत्वाचे दोन भाग पाहायला मिळतात. एक कीर्तनकार राम जोशी आणि दुसरे म्हणजे शाहीर राम जोशी. असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे दोन परस्पर विरोधी पैलू आपल्याला या त्यांच्या म्हणजे चरित्रामध्ये पाहायला मिळतात. आता राम जोशींचं वेगळेपणा काय, शाहिरी वाङ्मयामध्ये राम जोशींचा वेगळेपणा काय आहे तर मित्रांनो, राम जोशींनी मराठी शाहिरीला पंडिती वळण देण्याचं काम केलं. म्हणजे उथळ अशा शाहिरी काव्याला त्यांनी वजनदार असं पंडिती काव्याचं वळण देण्याचं काम केलं. म्हणून असं म्हणतात पहा, राम जोशी म्हणजे मराठी शाहिरीतले पंडित आहेत किंवा मराठी शाहिरातले पंडित म्हणून राम जोशींचा अनेक अभ्यासक या ठिकाणी गौरव करतात. आता मित्रांनो, राम जोशी हे शाहिरीकडे कसं वळले, कारण त्यांच्या घराण्यामध्ये शाहिरीची परंपरा नव्हती. त्यांच्या घराण्यामध्ये विद्वत्तेची परंपरा होती. त्यांचे मोठे बंधू देखील त्या काळातले एक महान विद्वान होते. तरी राम जोशी शाहिरीकडे कसं वळले त्याचं कारण असं आहे, असं पाहायला मिळते पहा. राम जोशी ज्या सोलापूर जिल्ह्यामधले होते त्या सोलापूर शहरामध्ये त्या काळामध्ये धोंडी शाहीर आणि नागेश शाहीर यांचे फडं चालत होते किंवा यांच्यामध्ये जुगलबंदी चालत होती किंवा यांच्यामध्ये स्पर्धा चालत होती. आणि या त्यांचे जे तमाशे आहेत ते तमाशे या राम जोशींनी बालवयात पाहिलेली होती. आणि या धोंडी शाहीर किंवा नागेश यांचे तमाशे पाहून राम जोशी हे तमाशाकडं आकर्षित झाले. आणि राम जोशींनी जे काही शाहिरी काव्य लिहिलेलं आहे, राम जोशींनी ज्या काही तमाशा लिहिलेले आहेत किंवा तमाशा उभ्या केलेल्या आहेत, त्या सगळ्यांसमोर आदर्श त्यांच्यासमोर धोंडी शाहिराचा होता. म्हणजे राम जोशींनी जे काही लावणी आणि पोवाडे लिहिलेले आहेत आणि त्यांच्या हे लावणी आणि पोवाडे लिहित असताना राम जोशी समोर धोंडी शाहिराचा आदर्श होता. आणि राम जोशी पुढं या तमाशामध्ये एवढं का रंगले किंवा या शाहिरीमध्ये एवढं का रंगले त्याचं कारण असं आहे मित्रांनो, राम जोशींच्या आयुष्यामध्ये आलेल्या चिमा आणि बयाबाई या दोन स्त्रिया. आता पहा, चिमा ही एक उत्तम नृत्य करणारी स्त्री होती किंवा तमासगीर स्त्री होती. त्याचबरोबर बयाबाई
ही एक म्हणजे गोड आवाजाची उत्तम गायिका होती. आणि चिमा आणि बयाबाई या नर्तकी आणि गायिकांमुळं राम जोशी तमाशामध्ये रमले, तमाशामध्ये रंगले. कारण त्यांची परंपरा तमाशाची नव्हती, त्यांची परंपरा कीर्तनाची होती, त्यांची परंपरा विद्वत्तेची होती, त्यांची परंपरा ही संस्कृत साहित्याच्या व्यासंगाची होती. पण त्या परंपरेतून बाहेर पडून राम जोशी तमाशाच्या क्षेत्रामध्ये पदार्पण करतात आणि तमाशाच्या क्षेत्रामध्ये किंवा शाहिरी काव्यामध्ये खूप मोठं नावलौकिक मिळवतात. तर आता पहा, बयाबाईबद्दल राम जोशी आपल्या एका रचनेमध्ये असं म्हणतात, दैवे ही गाठ बयाबाईची, मज पडली साची, कविता इज संगे रंगा आली, नानाविध चाली. आता पहा, आपली कविता कशामुळं फुलली, आपली कविता कशामुळं बहाराला आली ते सांगत असताना राम जोशी आपल्या एका रचनेमध्ये म्हणतात, दैवे ही गाठ बयाबाईची, म्हणजे योगायोगानं दैवानंच आपली आणि बयाबाईची गाठ पडली. मज पडली साची, कविता इज संगे रंगा आली, आणि कविता या बयाबाईसोबत रंगली. कारण बयाबाईचा गोड आवाज यांच्या रचनेला लाभला आणि राम जोशींच्या रचना त्या काळामध्ये लोकप्रिय झाल्या. म्हणून ते म्हणतात, पहा, कविता इज संगे रंगा आली. इज संगे म्हणजे बयाबाईमुळं माझी कविता रंगाला आली. नानाविध चाली म्हणजे राम जोशींच्या कवितांना वेगवेगळ्या चाली देऊन बयाबाईंनी आपल्या सुंदर आवाजामध्ये त्या रचना गायल्या आणि त्यामुळं शाहीर राम जोशी म्हणून नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रभर झालं. म्हणजे राम जोशी जे तमाशात रमले किंवा राम जोशींना शाहीर म्हणजे नावलौकिक मिळालं किंवा राम जोशींची जी प्रतिभा फुलली शाहीर क्षेत्रामध्ये, त्याला कारण आहे मित्रांनो, चिमा आणि बयाबाई. बयाबाईचा गोड आवाज, बयाबाईचं वेगवेगळे चाली लावून राम जोशींच्या रचनांचं गाणं आणि चिमा या नर्तकीचं नृत्य, यामुळं राम जोशींच्या तमाशा ज्या आहेत त्या तमाशांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळात लोकप्रियता मिळाली. आणि राम जोशींच्या या शाहिरीला, तमाशांना एवढी लोकप्रियता मिळाली की शेवटी इसवी सन 1793 राम जोशी हे पेशव्यांचे दरबारी कवी बनले. म्हणजे पहा, राम जोशींची ख्याती सर्वदूर पसरली आणि त्यामुळं राम जोशींना पेशव्यांचे दरबारी कवी म्हणून त्यांना म्हणजे मान मिळाला. एवढंच नाही तर पेशव्यांकडून राम जोशींना वर्षासनही मिळालं. दरवर्षी 25 रुपये असं वर्षासन मिळालं आणि अनेक मोठमोठ्या देणग्या या पेशव्यांकडून राम जोशींना मिळाल्या. एवढंच नाही तर बडोदा संस्थानाकडूनही राम जोशींना देणग्या मिळाल्या. आणि त्याचबरोबर पहा, आता राम जोशी स्वतःचा उल्लेख जो आहे तो स्वतःचा उल्लेख ते कवी राय म्हणून करतात. एक अत्यंत प्रतिभावंत कवी. म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये दोन गोष्टी आढळतात. एक संस्कृत साहित्याची विद्वत्ता किंवा संस्कृत साहित्याचा सखोल व्यासंग, आणि दुसरं म्हणजे त्यांची प्रतिभा. आणि यामुळं राम जोशींना मोठ्या प्रमाणामध्ये ख्याती मिळाली. आणि राम जोशी स्वतःचा उल्लेख कवी राय असं करतात. म्हणून या ठिकाणी पहा, एका रचनेमध्ये ते म्हणतात, कवी राय चमकला हीर, लोकशाहीर इतर शाहीर काजवे वांग. एकंदर राम जोशींची रचना ही अनुप्रासात्मक आहे. आता ती रचना कशी आहे पहा, कवी राय चमकला हीर, लोकशाहीर इतर शाहीर काजवे वांग असं वर्णन करतात. म्हणजे ह्याचा अर्थ राम जोशी स्वतःचा उल्लेख, कवी राय म्हणजे कवींचा राजा असा स्वतःचा उल्लेख करतात. आणि त्या आता या ठिकाणी पहा, राम जोशींचं एकूण लेखन काय किंवा राम जोशींचं लेखन काय आहे. तर राम जोशींच्या लेखनाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राम जोशींनी जवळपास 99 लावणी लिहिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर पहा, म्हणजे 99 लावणी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे 5 पोवाडे आहेत. आणि याशिवाय संस्कृतमध्ये त्यांनी 3 रचना केलेल्या आहेत. आणि याशिवाय काय स्फुट काव्य आहे, त्यामध्ये व्यासाचे भारत आणि रघुवीर हे त्यांचं स्फुट काव्य आहे. आणि याशिवाय पहा, 4 भाषेमध्ये एक लावणी त्यांनी लिहिलेली आहे. म्हणजे एकच लावणीमध्ये राम जोशींनी 4 भाषा वापरलेली आहे. 4 भाषेतून त्यांनी तोच आशय सांगितलेला आहे. मराठी, कानडी, हिंदी आणि संस्कृत या 4 भाषेमध्ये एक लावणी लिहिण्याचं काम राम जोशींनी केलेलं आहे.
किंवा संस्कृत भाषेमध्ये राम जोशींनी आपल्या 3 लावण्या लिहिलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे एकूण म्हणजे राम जोशी यांचं साहित्य आहे. मित्रांनो, आता राम जोशींचं साहित्य काय, तर राम जोशींनी जवळपास 99 लावणी लिहिलेल्या आहेत आणि त्यांचे 5 पोवाडे आहेत. त्यामध्ये 3 म्हणजे संस्कृत रचना, म्हणजे संस्कृतमध्ये त्यांनी 3 लावण्या लिहिलेल्या आहेत. आणि राम जोशींची अशी एक वैशिष्ट्यपूर्ण लावणी आहे, ज्या लावणीमध्ये राम जोशींनी 4 भाषेचा वापर केला. म्हणजे मराठी, कानडी, हिंदी आणि संस्कृत या 4 भाषेमध्ये राम जोशींनी लावणी लिहिलेली आहे. आता मित्रांनो, आपण सर्व आरंभी म्हणजे राम जोशींचे पोवाडे पाहूत. राम जोशींनी जे 5 पोवाडे लिहिलेले आहेत ते पोवाडे कोणते आहेत पहा. एक पोवाडा आहे उगा ब्रह्मसी वाउगा कशाला, असा एक पोवाडा आहे. दुसरा पोवाडा आहे त्यांचा पेशव्यांच्या शुक्रवार वाड्याचा पोवाडा. आणि त्यांचा तिसरा पोवाडा आहे पहा दुसऱ्या बाजीरावांचा पोवाडा. आणि चौथा पोवाडा आहे ब्राह्मणी राज्य जोरदार किंवा आणि त्यानंतर त्या पुढचा पोवाडा आहे पहा यंदा घरधन्याने धंदा केला. म्हणजे अशा प्रकारचा एक पोवाडा आहे. राम जोशींच्या पोवाड्यातून उत्तर पेशवाईतील समाजाची दुरावस्था, नैतिक अधपतन यावरही प्रकाश या ठिकाणी पडतो. त्याचबरोबर पूर्व पेशवाईतील भरभराट ह्याही गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे अशा प्रकारे राम जोशींच्या पोवाड्यातून तत्कालीन समाज जीवनाचं दर्शन या ठिकाणी काही प्रमाणात घडते. पण राम जोशी यांच्या पोवाड्यापेक्षा राम जोशी लोकांच्या लक्षात राहतात ते त्यांच्या केवळ लावणीमुळं हे या ठिकाणी आपल्या लक्षात येते. तर आता पहा राम जोशींच्या लावण्या कोणत्या कोणत्या आहेत किंवा राम जोशींची लावणी. आता राम जोशींच्या लावणीचा जेव्हा आपण विचार करतो, राम जोशींच्या लावणीचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. देवी देवता व तीर्थ यांच्यावर काही राम जोशींचे लावणे आहेत. आता या ठिकाणी पहा पंढरपूर वर्णन, तुळजापूर वर्णन, गिरीच्या व्यंकटेशाचं वर्णन, तुळजापूरच्या भवानीचं वर्णन, बार्शीच्या भगवंताचं वर्णन. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या देवी देवतांचं वर्णन किंवा तीर्थक्षेत्राचं महात्म्य राम जोशींनी आपल्या लावणीतून सांगितलेलं आहे. आता एक लावणी आहे पहा, ती लावणी तुळजापूरच्या देवीवरची लावणी आहे. तशी मराठीतली पहिली लावणी ही देवीवरचीच आहे, कारण शिवयोगी मन्मथ स्वामींनी कराडच्या देवीवरची लावणी लिहिली, ती मराठी साहित्यातली पहिली लावणी आहे. आणि या ठिकाणी राम जोशींनी पहा तुळजापूरच्या देवीवर त्यांनी लावणी लिहिलेली आहे. अत्यंत सुंदर प्रासादिक भाषेमध्ये, खटकेबाज भाषेमध्ये राम जोशींनी तुळजापूरच्या देवीवर लावणी लिहिलेली आहे. आता त्या लावणीमध्ये वर्णन कसं करतात पहा, शब्दांचा वापर राम जोशी कसा करतात पहा. भूतळात जशी या स्थळात यमुना जळात ही मनग बाळा, अशी भुवनत्रयी कोणती दुजी वेल्लाळा. पहा, यमकांचा वापर, अनुप्रासांचा वापर, खटकेबाज शब्दांचा वापर किंवा शब्दांचं लालित्य राम जोशींच्या लावणीमध्ये कसं आहे. तुळजापूरच्या देवीचं वर्णन करताना ते असं म्हणतात की भूतळात जशी या स्थळात यमुना जळात ही मनग बाळा, अशी भुवनत्रयी कोणती तुझी वेल्लाळा. म्हणजे अशा प्रकारे या लावणीतून त्यांनी तुळजापूरच्या देवीचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आता त्याचबरोबर पहा श्रीकृष्णाचं वर्णन करत असताना छेकापणुती या अलंकाराचा वापर राम जोशींनी अत्यंत यथार्थपणे केलेला आहे. आता पहा छेकापणुती अलंकाराचा वापर या ठिकाणी ते करतात आणि श्रीकृष्णाचं वर्णन करतात. ते वर्णन पहा कसं आहे. अंबर गतपरी पयोधरा ते रगडुनी पळतो दुरी, काय हा धीट म्हणावा तरी. पहा राम जोशींच्या ज्या रचना आहेत त्या संस्कृत वळणाच्या आहेत. राम जोशींच्या ज्या लावण्या आहेत त्या लावण्यातून त्यांच्यावरचा संस्कृत साहित्याचा प्रभाव लक्षात येतो. आता लावणीमध्ये पहा अंबर गतपरी पयोधरा ते रगडुनी पळतो दुरी, काय हा धीट म्हणावा तरी. म्हणजे अशा प्रकारे या लावणीतून राम जोशींनी छेकापणुती या अलंकाराचा वापर केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो देवी देवता, तीर्थक्षेत्र यांच्यावर राम जोशींच्या अनेक लावण्या आहेत. त्या लावण्यातून
देवी देवतांचं वर्णन, त्या तीर्थक्षेत्राचं महात्म्य राम जोशींनी अगदी नेमक्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. आता त्याचबरोबर पहा, राम जोशींच्या लावण्या ज्या आहेत त्याची वर्गवारी करत असताना शृंगारिक लावणी जी आहेत ते अशा ज्या लावण्या आहेत त्या राम जोशींच्या मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. म्हणजे शृंगारिक लावणी जी आहेत त्या लावणीमध्येही वेगवेगळे उपप्रकार आपल्याला पाहायला मिळतात. शृंगारिक लावणीमध्ये स्त्री सौंदर्याचं वर्णन करणाऱ्या ज्या लावण्या आहेत त्या अत्यंत बहारदार अशा लावण्या आहेत. राम जोशींनी स्त्री सौंदर्याचं वर्णन करणाऱ्या ज्या काही लावण्या लिहिलेल्या आहेत त्या लावण्यामुळं राम जोशी लोकांच्या कायम लक्षात राहतात. आणि अशा ह्या ज्या लावण्या आहेत त्या म्हणजे स्त्री सौंदर्याचं वर्णन करणाऱ्या लावण्या. आता त्यामध्ये प्रामुख्यानं पहा, एक लावणी अशी आहे जी प्रचंड गाजलेली राम जोशींची लावणी, म्हणजे सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही, सुंदरा मनामध्ये भरली हवेलीत शिरली, हौस नाही पुरली त्यात ती विरली, जशी कळी सोन चाफ्याची न पडू पाप्याची, दृष्टी सोप्याची नसल ती नार, चालते गजाची चाल लढ सुटले कुरळे बाल, अंगी ज्वाणीचा बहर मारिते लहर मदन तलवार. तर आता पहा, या ठिकाणी ही जी लावणी आहे या लावणीमध्ये अनुप्रासात्मकतेचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. अर्थचमत्कृती, खटकेबाजपणा, प्रासात्मकता आणि भाषेचं लालित्य या लावणीमध्ये आपल्याला आढळते. आता लावणी पहा, या लावणीमध्ये शब्दांची रचना कशी आहे. सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली, हवेलीत शिरली, हौस नाही पुरली त्यात ती विरली, जशी कळी सोन चाप्याची पडू पाप्याची, दृष्टी सोप्याची नसल ती नार, चालते गजाची चाल लढ सुटले कुरळे बाल, अंगी ज्वाणीचा बहर मारिते लहर मदन तलवार. आता पहा, ह्यामध्ये शब्दांची रचना कशी आहे. म्हणजे अशा प्रकारे अत्यंत बहारदार शब्दामध्ये मराठमोळ्या स्त्रीच्या सौंदर्याचं वर्णन ते करतात. म्हणजे संस्कृतमधील सौंदर्यविषयक संकेताचा वापर करून अत्यंत बहारदार खटकेबाज शब्दामध्ये अनुप्रासात्मक शब्दांमध्ये या ठिकाणी राम जोशींनी मराठमोळ्या स्त्रीच्या सौंदर्याचं, तिच्या साज शृंगाराचं वर्णन या ठिकाणी ते करतात. किंवा दुसरी एक राम जोशीची लावणी आहे पहा, पुण्याग सुबगाची मदन मंजिरी, सांग सखे सुंदरी, हिच्या सौंदर्याची सीमा झाली गडे रतिहुनी अति उत्तमा, पाहुनिया मुख चंद्रमा सखे गडे आम्हा गमती पौर्णिमा, काय आदराची रक्तिमा लाजवी नव कुंकुम विद्रुमा. आता पहा, या ठिकाणी या लावणीमध्ये राम जोशी मराठमोळ्या स्त्रीच्या सौंदर्याचं वर्णन करतात, तिच्या साज शृंगाराचं वर्णन करतात. ते म्हणतात की कुण्याग सुबगाची मदन मंजिरी, ही कोण्या भाग्यवान माणसाची ही प्रियसी आहे. सांग सखे सुंदरी, हिच्या सौंदर्याची सीमा, तिच्या सौंदर्याला सीमा नाही. जालीगडे रतिहुनी अति उत्तमा, पाहुनिया मुख चंद्रमा सखे गडे आम्हा गमती पौर्णिमा. आणि पुढे ते म्हणतात पहा, काय आदराची रक्तिमा लाजवी नव कुंकुम विद्रुमा. म्हणजे अशा प्रकारे स्त्रीच्या सौंदर्याचं, तिच्या साज शृंगाराचं वर्णन राम जोशींनी अत्यंत बहारदार शब्दामध्ये आपल्या लावण्यातून केलेलं आहे. म्हणजे स्त्री सौंदर्याचा मोहक आणि म्हणजे स्त्री सौंदर्याचा मोहक आणि उन्मादक वर्णनाचा एक सुंदर नमुना म्हणून या राम जोशींच्या सुंदरा मनामध्ये भरली किंवा कुण्याग सुबगाची मदन मंजिरी या लावणीकडे आपल्याला पाहता येईल. या दोन्ही लावण्यामध्ये मराठमोळ्या स्त्रीच्या सौंदर्याचा मोहक असा आविष्कार त्यांनी केलेला आहे. आणि याशिवाय पहा, म्हणजे राम जोशींच्या ज्या लावण्या आहेत त्यामध्ये ह्या ज्या शृंगारपर लावण्या आहेत, ह्या ज्या शृंगारिक लावण्या आहेत त्यामध्ये विरह व्याकुळ स्त्री मनाचं दर्शन घडते. ज्याप्रमाणे स्त्रीच्या सौंदर्याचं दर्शन घडते, सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली, हवेलीत शिरली त्यात ती विरली, हौस नाही पुरली, रे गड्या कुणाची सांग, चालते गजाची चाल लढ सुटले कुरळे बाल. अशी ह्या लावणीमध्ये ज्याप्रमाणे स्त्रीच्या सौंदर्याचं बहारदार असं वर्णन राम जोशी जसं करतात, त्याचप्रमाणे विरह व्याकुळ स्त्री मनाचं दर्शन किंवा विरह व्याकुळ स्त्रीच्या मनस्थितीचं दर्शन राम जोशी अगदी मार्मिकपणे आपल्या लावणीतून घडवतात. एका लावणीतली तरुणी असं म्हणते पहा, झाली तरुणपणाची धूळ
पती नाही शेजेवर सुंदरा रडे मुळ मुळ, हा वसंत ऋतू अनिवार करी मदन शरांचा मार बहुत बेजार. आता पहा, या लावणीतली स्त्री म्हणते, मी तरुण वयात आहे, मी तारुण्यात आहे आणि मी तारुण्यात आहे, पण माझा पती माझ्या अंथरुणावर नाही आणि त्यामुळं माझं तारुण्य हे वाया चाललेलं आहे. म्हणून ती सुंदरा मुळमुळ रडत आहे आणि ती पुढं म्हणते, पहा वसंत ऋतू अनिवार, माझ्या हा देहाचा जो अनिवार वसंत ऋतू आहे तो आता वाया चाललेला आहे. करी मदन शरांचा मार, मन अस्वस्थ करते बहुत बेजार. म्हणजे अशा प्रकारे ज्या स्त्रीचा पती प्रवासाला गेला, ज्या स्त्रीचा पती मोहिमेवर गेला, अशी सुंदर तरुण स्त्री जेव्हा आपला पती जवळ नाही, आपलं तारुण्य हे वाया चाललेलं आहे, अशा प्रकारची भावना आपल्या या लावणीतून या ठिकाणी प्रकट करते. म्हणून या लावणी बदली ती स्त्री म्हणते, पा झाली तरुणपणाची धूळ, पती नाही शेजेवरी सुंदरा रडे मुळ मुळ, हा वसंत ऋतू अनिवार करी मदन शरांचा मार बहुत बेजार. यातून त्यांनी वीरव्याकुळ स्त्रीच्या मनस्थितीचं दर्शन राम जोशींनी ते घडवलेलं आहे. आणि त्याचबरोबर पहा, राम जोशींच्या या शृंगारपर लावण्यातून कुटुंबात एकांत लाभत नसल्याचं, स्त्रीचं दुःखही त्यांच्या लावणीतून प्रकटलेलं आहे. आता पूर्वी एकत्रित कुटुंब होते, त्यामध्ये सासू सासरा ननंद दीर म्हणजे असे अनेक लोक एकत्र राहत होते आणि तेव्हा आपल्या पतीसोबत एकांत मिळत नाही. ही स्त्रीच्या मनातली खंत किंवा त्या पत्नीच्या मनातली खंत राम जोशीच्या लावणीतून प्रकटलेली आहे. म्हणजे एकत्रित कुटुंबामध्ये आपल्या पतीसोबत आपल्याला एकांत साधता येत नाही किंवा एकांत लादता येत नाही किंवा गुजगोष्टी करता येत नाहीत, ही स्त्रीच्या मनातली खंत राम जोशींच्या लावणीतून प्रकटलेली आहे. या लावणीतली स्त्री म्हणते, पहा मज हुनी पती बिडस्त, युक्ती कैसी गे करावी, कुठवरी तरी मर्यादा वडिलांची यांनी धरावी, मी अर्धांगी घरची काय लाहे कोणी परावी, काय त्यास खुणावुनी बाहू सुख लाहू गे सखे. तर या लावणीतली स्त्री म्हणते, पा मज हुनी पती भिडस्त, मी जेवढा भित्र आहे त्याच्यापेक्षाही माझा पती हा भित्र आहे. आता ह्याच्यासोबत कसं एकांत साधावं, कुठवरी तरी मर्यादा वडिलांची आणि धरावी, वडिलांना किती भ्यावं त्याची तरी मर्यादा असावी, मी अर्धांगी घरची काय लाहे कोणी परावी, मी यांची अर्धांगी आहे, यांची पत्नी आहे, मग भ्यायची गरज काय आहे, काय त्यास खुणावुनी बाहू सुख लाहू घे सके, त्याला कसं खुणवावं आणि कसं आपल्या बाहूत घ्यावं असा विचार ती करते. म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो, एकांत म्हणजे एकत्रित कुटुंबामध्ये, संयुक्त कुटुंबामध्ये होणारा कोंडमारा किंवा आपल्या पतीसोबत एकांत लाभत नाही, त्याबद्दल स्त्रीच्या मनात होणारा कोंडमारा किंवा त्याबद्दल तिच्या मनामध्ये होणारी अस्वस्थता या लावणीतून या ठिकाणी व्यक्त झालेली आहे. राम जोशींच्या लावणीमध्ये आलेला शृंगार जरी आला, शृंगाराचे वेगवेगळे प्रकार जरी पाहायला मिळत असले, तरी राम जोशींच्या लावणीतील शृंगार हे नीतीच्या मर्यादेतले आहेत. म्हणजे नीतीच्या मर्यादेतले आहेत, मूल्यांशी निगडीत आहेत. म्हणजे या ठिकाणी नीतीच्या मर्यादेतच राम जोशींचा शृंगार पाहायला मिळतो. राम जोशींच्या लावणीमध्ये म्हणजे या ठिकाणी अनैतिक संबंध, व्यभिचार या गोष्टींना फारसा थारा नाही. ह्यांच्या लावणीमध्ये जो काही शृंगार येतो तो पती आणि पत्नीमधला येतो आणि तोही नीतीच्या मर्यादेतला शृंगार आहे. कारण राम जोशी हे पूर्वाश्रमीचे कीर्तनकार होते. त्यांच्या घराण्यामध्ये अनेक पिढ्यापासून विद्वत्तेचा वारसा होता, व्यासंग होता, संस्कृत साहित्याचा त्यांच्यावर प्रभाव होता आणि त्यामुळं राम जोशींच्या लावण्यामध्ये जरी शृंगार आला, त्या शृंगाराला नीतीच्या मर्यादा आहेत किंवा नीतिमूल्यांच्या चौकटीतला तो शृंगार आहे. आता या राम जोशींच्या लावणीतली स्त्री आपल्या पतीकडं शरीर सुखाची याचना करते. राम जोशींच्या लावणीमध्ये जो शृंगार आलेला आहे त्यातल्या त्यात जास्त पती आणि पत्नीतला शृंगार आहे. आता पहा, या राम जोशीच्या लावणीतली स्त्री पतीकडे शरीर सुखाची याचना करते आणि ती याचना करत असताना म्हणते, पा तुम्ही सजना सुजना घ्या आदराचे पाण, मज दुबळीचा राखा स्वाभिमान. ती आपल्या पतीला उद्देशून म्हणते, तुम्ही सजना सुजना घ्या आदराचे पाण, म्हणजे माझ्याकडून आदराचा विडा घ्या
आणि माझ्या भावना लक्षात घ्या. म्हणजे मी तयार केलेला विडा घेऊन माझ्या भावना लक्षात घ्या आणि मला जे सुख पाहिजे ते सुख द्या, असं ती विनवणी आपल्या पतीकडे करते. म्हणून ते म्हणते, पहा तुम्ही सजना सुजना घ्या आदराचे पान. आणि पुढं ती म्हणते, मज दुबळीचा राखा स्वाभिमान, असं ती आपल्या या लावणीमध्ये म्हणते. म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो, शरीर सुखासाठी आपल्या पतीकडे याचना करणारी स्त्री देखील या राम जोशींच्या लावणीमध्ये आलेली आहे. म्हणजे अशा प्रकारे शृंगाराच्या वेगवेगळ्या छटा नीतिमूल्यांच्या मर्यादेत राहून राम जोशींच्या लावणीतून प्रकटलेल्या आहेत. आता पहा, राम जोशी मुळामध्ये पूर्वाश्रमीचे कीर्तनकार होते. म्हणून ते शाहीर जरी बनले, त्यांनी तमाशा जरी केल्या, त्यांनी लावण्या जरी लिहिल्या, तरी त्यांच्या लावण्यातून त्यांच्यातला कीर्तनकार लपलेला नाही किंवा अप्रत्यक्षपणे त्यांच्यातला कीर्तनकार त्यांच्या लावणीतूनही प्रकटलेला आहे. समाजाला सदुपदेश करणं, भक्ती आणि नीतिविचार समाज मनामध्ये रुजवणं हे कीर्तनकाराचं जीवित कार्य असते किंवा कीर्तनकाराचं प्रधान कार्य असते की समाजामध्ये भक्ती विचार आणि नीतिविचार रुजवणं. राम जोशी जरी कीर्तन सोडले, जरी तमाशाकडे वळले, तरी ते आपल्या तमाशातील लावण्यातून किंवा आपल्या लावणीतून ते समाजाला नैतिक उपदेश करतात, भक्तीचा उपदेश करतात. पहा, अशा काही उपदेशपर लावण्या राम जोशींच्या आहेत. आता एका लावणीमध्ये राम जोशी म्हणतात, पहा, दो दिवसाची तनु ही साची सुरत रसाची करुणी मजा, गमजा करिता मणी उमजाना हे सुख न पुढे पडेल वजा, भाई साजा. आता पहा या ठिकाणी भाई सावध व्हा. तर या लावणीमध्ये राम जोशी म्हणतात, आपलं जीवन म्हणजे 2 दिवसाची यात्रा आहे. 2 दिवसाची तनु ही साची. आपला हा देह, ह्या कुडीमध्ये जीव किती दिवस राहणार आहे? 2 दिवस राहणार आहे. हे शरीर आपलं 2 दिवसाचं आहे, हे जीवन आपलं 2 दिवसाचं आहे. सुरत रसाची करुणी मजा, म्हणजे या ठिकाणी ह्या लौकिक गोष्टीमध्ये गुंतू नका. गमजा करिता मणी उमजाना हे सुख न पुढे पडेल वजा. इथं किती जरी तुम्ही शरीर सुखाचा आस्वाद घेतलात, इथं किती जरी भौतिक सुखाचा आस्वाद घेतलात, लौकिक गोष्टीमध्ये किती जरी गुरफटलात, तर ह्या गोष्टी उपयोगाच्या नाहीत हे समजून घ्या आणि भक्ती करा. भाई समजा किंवा भाई समजून घ्या किंवा सावध व्हा, असं या ठिकाणी राम जोशी सांगतात. म्हणजे एखाद्या कीर्तनकाराप्रमाणे आपल्या लावणीतून राम जोशी येथे उपदेश करतात. किंवा दुसऱ्या एका लावणीमध्ये हा नरजन्म जो आहे, 84 लक्ष योनी फिरल्यानंतर शेवटी नरजन्म मिळतो असं जे म्हणतात, हा नरजन्म कशासाठी आहे? तर नराचा नारायण होण्यासाठी हे नरजन्म आहे असं राम जोशी सांगतात. म्हणजे कीर्तनामध्ये कीर्तनकार जे विवेचन करतात तेच राम जोशींनी आपल्या लावणीतून या ठिकाणी सांगतात. आणि ते म्हणतात, पहा, नरजन्मामधी नरा नर करून घे नर नारायण गडी, तरीच हे सार्थक मानव कुडी. ते आपल्या या लावणीमध्ये सांगतात, पहा, नरजन्मामधी नरा करून घे नर नारायण गडी, म्हणजे नराचा नारायण होण्यासाठी नरजन्म आहे. म्हणून नरजन्मामध्ये नरा करून घे नर नारायण गडी. या नरजन्मामध्येच या नराचा नारायण व्हायची संधी आहे. म्हणून करून घे नर नारायण गडी, तरीच हे सार्थक मानव कुडी. हे मानवी देहाचं सार्थक तेव्हाच आहे जेव्हा या देहाचं मध्ये तुम्ही नराचा नारायण होण्यासाठी प्रयत्न करता किंवा नराचा नारायण झाल्याची अनुभूती जर मिळाली तरच या कुडीचं सार्थक आहे. नसेल तर हे जन्म निरर्थक आहे असं राम जोशी येथे सांगतात. त्याचबरोबर पहा, राम जोशींच्या काळातही भोंदू साधू होते. भोंदू साधूवर संत तुकारामांनी ज्याप्रमाणे प्रहार केला, म्हणजे दाऊनी वैराग्याच्या कळा भोगी विषयाचा सोहळा, तुका म्हणे आयसे संत जित्ते दडवावे मातीत, असं तिकडे तुकाराम म्हणतात. किंवा भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंत, वाढवुनी जटा फिरे दाही दिशा, तरी जंबू वेशा सहज स्थिती, कोरोन या भूमीमध्ये करीती वास, तरी उंदरास काय वाणी. म्हणजे अशा प्रकारच्या वेशधारी साधुत्वावर संत तुकारामांनी जसा प्रहार केला त्याचप्रमाणे या ठिकाणी राम जोशींनीही आपल्या लावणीतून या वेशधारी साधूवर त्यांनी प्रहार केलेला आहे किंवा दांभिक साधूंवर त्यांनी प्रहार केलेला आहे. त्यांच्या काळामध्ये सुब्बाराव बाबा नावाचे एक साधू होते. ते प्रचंड दांभिक होते.
त्यांना पाहून राम जोशींनी एक लावणी लिहिलेली आहे. त्या लावणीतून दांभिक साधूंचा मुखवटा त्यांनी टराटरा फाडलेला आहे. त्या लावणीमध्ये असं म्हणतात पहा, हटा तटाने पटा रंगवुनी जटाधरीशी काशिरी मठाची उठाटेव का करी वनाथ अथवा जनात हो का मनात व्हावे परी हरीचे नाव भवबुंदी तरी. तर आता या ठिकाणी पहा ते सांगतात पहा, हटा तटाने पटा रंगुनी, विनाकारण अट्टहास करून उठाठेव करून पट म्हणजे वस्त्र रंगून काय फायदा. कारण तिकडे संत तुकाराम म्हणतात पहा, भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, भगवा रंग तर कुत्र्याचाही असतो. आणि इथं राम जोशी म्हणतात पहा, हटा तटाने म्हणजे उठाठेव करून, पटा रंगुनी म्हणजे वस्त्र रंगून, गेरूमध्ये वस्त्र रंगून, जटाधरीशी काश्री डोक्यावर जटा धरून काय फायदा, मठाची उठाठेव का तरी मठाची उठाठेव करण्याची गरजच काय, वनाथ अथवा जनात हो का मनात व्हावे परी, वनात जाऊन कोणी साधू होत नाही किंवा जनात कोणी मी साधुत्वाचा देखावा करून साधू होत नाही. तर साधुत्व हा बहिरंगाचा विषय नसून साधुत्व हा अंतरंगाचा विषय आहे. अगोदर माणसानं मनातून साधू झालं पाहिजे, म्हणजे 6 मनातले विकार जो धुतो त्याला साधू असं म्हणतात. अशी भूमिका राम जोशींची आहे. म्हणून ते म्हणतात पा, वनाथ अथवा जनात हो का मनात व्हावे परी हरीचे नाव भावबुंदी तरी, असं या ठिकाणी राम जोशी सांगतात. म्हणजे हरीचं नामस्मरण केलं पाहिजे, आपल्या हरीचे गुण आपल्यामध्ये आत्मसात केले पाहिजेत, असं या ठिकाणी मित्रांनो राम जोशी सांगतात. तर अशा प्रकारे राम जोशींच्या ज्या लावण्या आहेत त्या काही पौराणिक पुरुषावर देवी देवतांवर लावण्या आहेत, त्याचबरोबर शृंगारिक लावण्या आहेत आणि उपदेशपर लावण्या आहेत आणि राम जोशींचे 5 पोवाडे आहेत. अशा प्रकारे मित्रांनो हे राम जोशींचं साहित्य आपल्याला पाहता येईल. तर आजच्या तासाला आपण या ठिकाणी राम जोशींचा अशा पद्धतीने विचार केलो. तर मित्रांनो आपण इथे थांबू. धन्यवाद.